इकडे आता आम्ही आलोय थर्ड प्लेसला, म्हणजे वृंदावन, तुळशी वृंदावनला आलोय. आणि इकडे गाडी पार्क केली आहे आणि इकडे कुल्लू आपलं गार्डनमध्ये शोधतोय. काय ट्रेन वगैरे आहे इकडे खेळायला, तर ते शोधतोय. आणि खूप सुंदर असं पंढरपूरचं वातावरण आहे. आय लव्ह दॅट. सो क्लायमेट पण खूप छान आहे, जास्त थंडी पण आहे आणि जास्त ऊन पण नाही आहे. खूप सुंदर वेदर आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर. आता तिकडे तुळशी वृंदावनला आतमध्ये जाऊया आता. आणि इकडे चल बाळा, इकडे आहे तुळशी वृंदावनला, इकडे पोचलोय. बट इकडे काय आहे ना की काम सुरू असल्यामुळे इकडे तुळशी वृंदावन बंद ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे इकडे एंट्री नाही आहे. आणि तुम्ही तिकडे कॉर्नरमध्ये बघू शकता, तर इकडे म्हणजे विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे, खूप मस्त आहे. आणि आतमध्येही खूप छान गार्डन आहे. सो आता बंद ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे काही ऑप्शन नाही. ते बसून जरा वेळ मग निघून जाऊया. हा आसपासचा परिसर आहे. इकडे झाड वगैरे कापायचे सुरू आहे, मेंटेनन्सचं काम सुरू आहे. आणि हा सगळा सो बसूया थोडा वेळ आणि जाऊया मग. तुळशी वृंदावनकडून आम्ही वापस आलो आणि आम्हाला रात्री निघायचं होतं, त्यामुळे मग परत आम्ही भक्तनिवासवर आलो आणि रात्रीचं जेवण केलं. म्हणजे अराऊंड 6 आम्ही जेवण इकडे केलं आहे. आणि जेवण खूप टेस्टी होतं, छान. एक स्वीट डिश पण होती, त्यानंतर 2 भाज्या, वरण भात, असं सिम्पल असं जेवण होतं. आणि आम्ही पोट भरून मस्त जेवलो. आणि त्यानंतर मग जरा वेळ आराम केला. आणि त्यानंतर मग आजचा इकडे निघायचं होतं, त्यामुळे मग कुलूला पण पोटभर जेवण भरवत होते मी. आणि आता चला जाऊया रूमवर. हॅलो, तर वाजले रात्रीचे 7:30 आणि आमची तयारी झाली आता. आणि आम्ही पंढरपूरवरून निघतोय. सो बॅग पॅक झाली आहे आणि इकडे कुल्लू बॅगसोबत जसा आला होता तसा खेळतोय. आणि कसं वाटलं पंढरपूर? छान वाटलंय. एक दिवस पूर्ण कसा गेला समजलं नाही. तर आता आम्ही निघतोय कोल्हापूरसाठी. आणि कोल्हापूरमध्ये अजून 1 डे स्टे करणार आहे, फिरणार आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर मग कणकवलीसाठी निघणार आहे. सो उद्या परत आम्ही 2-3 प्लेस कवर करूया. आणि आता निघतोय. जाता जाता तुम्हाला रात्रीचा गार्डनचा व्ह्यू आणि भक्तनिवासचा व्ह्यू पण दाखवते. खाली उतरणार आणि सगळं हे कवर करणार, पण खूप सुंदर वाटते. बॅक कॅमेराने दाखवते. डोमू तिकडे चेकआउट करतोय. आणि सुंदर असं गार्डन दिसत आहे. .416 ही आपली कोल्हापूरमधली रूम आहे. आणि इकडे या एरियामध्ये 4 रूम आहे.
आणि तिकडे पण आहे पुढे. सो ही आपली 416 नंबरची रूम. सो एंटर करूया. दिस इज आवर रूम. बेड, साईड टेबल, देन इकडे आता आमचे सामान पसरलेलं आहे. हां होय, इकडे आरसा, इकडे फ्रीज, छोटी फ्रीज, त्यानंतर इकडे केटली, त्यानंतर इकडे चहा कप्स, ग्लास, कॉफी, त्यानंतर कबर्ड, बापरे, लॉकरसुद्धा अवेलेबल आहे, लॉन्ड्री बॅग, आणि इकडे टी व्ही, आणि इकडे आहे गॅलरी. सो इकडला व्ह्यू तुम्हाला दाखवते. ए सी रूम आहे त्यामुळे मग AC पण. आणि आता वाजतोय 1 रात्रीचा. सो रात्रीचा व्ह्यू असं उद्या सकाळी दाखवते. त्यानंतर इकडे आहे बाथरूम, आणि इकडे आता डोमो डबा धुवत आहे कारण की जेवायचं आहे त्यामुळे. इकडे टॉयलेट, बेसिन, आणि 2 टॉवेल, शॉवर, इकडे टॉयलेट पेपर, आणि इकडे अरे बापरे, इकडे नवीनच दिसतंय, कोम दिसतंय, शॉवर कॅप, आणि फर्स्ट एड, इकडे सॅनिटरी बॅग, इकडे ऑइल दिसतंय, आणि इकडे नॅपकिन. आणि मस्त आहे, सुंदर. होय ना मॅम, आवडली रूम? हां, तर आता डोमनी आणलंय पार्सल. स्वतः जेवण करूया आणि आराम करूया. सुद्धा भेटूया. Oh yes. चलो. थांब थांब थांब. कुठे पण बसू शकतो इकडे. त्यासोबत कसं खायचं वॉटरमेलन. छान. खा जरा इथे खा. ठेव इथे, इथे ठेव, इथे ज्यूस पण आहे, वॉटरमेलन ज्यूस. माझी गेली, तुझी कशा होता नाश्ता? कुल्लू, नाश्ता कशा होता? छान होता. आता काय करणार कुल्लू? उठलो आम्ही 9 वाजता आणि ब्रश केला आणि तोंडावर पाणी मारत तसंच नाश्ता करायला गेलो. 10 वाजेपर्यंत नाश्ता होता आणि छान पोट भरून नाश्ता करून आलो ना मॅम. आता आंघोळ करायची, छान फ्रेश व्हायचं आणि 11 वाजता रूम सोडायची, हो की नाही? Your pretty eyes make me smile, and your little fits make me stay with you. Eyelashes moving softly, little. इकडे लिफ्टची वेट करतोय आणि आता आम्ही हॉटेल सोडतोय. सो नंतर फिरायला जाऊया. आणि माझा फुल्लू इकडे उलट चष्मा लावला.
सगळं दिसणार नाही. चलो 3 नंबर पे तो रिसेप्शन पे जाके चाबी. इकडे आलेलो आहे आम्ही रंकाळाकडे आणि रंकाळा तलावावर इकडे गार्डन आहे तर इकडे बसले आणि आम्ही छान आईस्क्रीम एन्जॉय करते. कुलूची पिस्ता अँड व्हेनिला अँड माझी व्हेनिला सिम्पलवाली आणि पुढेच छान रंकाळा तलाव. इकडे पण दिसते ना ग. That's